आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। आग्र्याहून सुटताना शिवरायांनी औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिली। छत्रपती शिवाजी महाराज पेटाऱ्यामधून नाही तर लाच देऊन सुटले। एका पॉडकास्टमध्ये बोलताना अभिनेता राहुल सोलापूरकरचं वादग्रस्त वक्तव्य। हे सांस्कृतिक कार्यक्रमातून आपलं मनोरंजन करत नाहीत तर सांस्कृतिक राजकारण करत आपल्या आदर्शांची पायमल्ली करत आहेत। अशांना 1000 पायतान मारून एक मोजला पाहिजे। सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल। त्यांना हवे असलेले नवे आयकॉन हेडगेवार, गोळवलकर, श्यामाप्रसाद मुखर्जी या सगळ्या लोकांना त्यांना स्थापित करायचे। त्यामुळे RSSने दिलेला अजेंडा राबवायचं काम हे लोक करतात। आग्र्याहून सुटताना शिवरायांनी औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिली। अभिनेता राहुल सोलापूरकरचं वक्तव्य। तर सोलापूरकरांचं वक्तव्य हा शिवरायांची उंची कमी करण्याचा प्रयत्न। जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट। अडगळीमध्ये पडलेल्या एका अभिनेत्याकडून चर्चेत येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अश्लाघ्य विधान नाही ना, या विधानामागील हेतू आणि सडका मेंदू कुणाचा हे शोधणं गरजेचं। रोहित पवार यांचं ट्विट। माजी आमदार वैभव नाईकांच्या पत्नीला ACBची नोटीस। 11 फेब्रुवारीला उपस्थित राहण्याचे आदेश। स्नेहा नाईकांच्या नावावर असलेल्या मालमत्तेची ACB माहिती घेणार। बोगस विमा प्रकरणामध्ये 96 CSC केंद्रांवर कारवाई। तर परळीमधील 22 बोगस पीक विमा केंद्रांवर शासनाची बंदी। बोगस विमा भरणाऱ्या लोकांचे 1 लाख प्रस्ताव देखील रद्द। शिर्डी दुहेरी हत्याकांड प्रकरणी दुसरा आरोपी ताब्यात। शिर्डीच्या काटवनातून आरोपी राजू उर्फ शाक्या माळी ताब्यात घेण्यात आलाय। याआधी किरण सदाफुलेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। शिर्डी दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर 2 मोठे निर्णय। पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांची बदली। तर साईबाबा संस्थांच्या कर्मचाऱ्यांच्या वेळापत्रकात देखील बदल। पहाटे 4 ऐवजी आता सकाळी 6 वाजताची कामाची वेळ। निवडणूक अधिकाऱ्यांकडून राहुल गांधी यांच्या आरोपांचं खंडन। शिर्डीमध्ये एका इमारतीमध्ये 7000 मतदार वाढल्याचा राहुल गांधी यांचा आरोप। तर सर्व मतदारांची नोंदणी नियमानुसारच। राहताचे तहसीलदार अमोल मोरे यांच्याकडून राहुल गांधी यांच्या आरोपांचं खंडन। या आरोपांबाबत कुठलंही तथ्य नाही आहे। या संदर्भात याच्या आधी पण ज्या काही तक्रारी झालेल्या होत्या की आपलं जी निरंतर मोहीम असते ज्याच्यात मतदार नोंदणीसाठी अर्ज करू शकतात। ऑफलाईन अर्ज असतात किंवा ऑनलाईन अर्ज असतात। त्या सर्व प्राप्त अर्जांचं आपण BLO मार्फत छाननी करतो। त्यासोबत जोडलेली सर्व कागदपत्रांची तपासणी करतो आणि त्यानुसार निर्णय घेतो।